अयोध्या येथे प्रभू रामचंद्राची आज प्राण प्रतिष्ठापना होत आहे आणि त्याच आनंदाप्रित्यर्थ जर आपण बघितलं तर संपूर्ण देशभर उत्साहाचं वातावरण आहे। आज पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देखील जवळपास 2 ते 3 टन केशरी झेंडूच्या फुलांचा वापर करून विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं मंदिर आकर्षक अशा पद्धतीने आज करता सजवण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर मंदिर परिसरामधील 16 खांबे असेल, 4 खांबे असेल, विठ्ठलाचा गाभारा असेल, रुक्मिणी मातेचा गाभारा असेल, मंदिराच्या विविध भागांना भगव्या अशा केशरी कलरच्या फुलांनी खरं तर आकर्षक पद्धतीने सजवण्यात आलेलं आहे। आज जर आपण बघितलं तर सगळीकडे खरं तर आध्यात्मिक राममय भगवमय असं वातावरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत दररोज आपण जर बघितलं तर रामकृष्ण हरीचा जप आपल्या कानी पडत असतो, मात्र आज जर आपण बघितलं तर प्रभू रामचंद्राचा जप प्रत्येक भाविक करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळे खरं तर वातावरण जे जर आपण बघितलं तर राममय वातावरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। मंदिर परिसरात जर आपण बघितलं तर ठिकठिकाणी रामाच्या मोठमोठ्या मूर्त्या लावून सेल्फी पॉईंट देखील तयार करण्यात आलेले आहेत। एकंदरीत जर आपण बघितलं तर मंदिर प्रशासनाने देखील आज अयोध्या येथील कार्यक्रम भाविकांना पाहता यावा याकरता LED देखील निर्मिती केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर अन्नछत्रामध्ये जर आपण बघितलं तर पंचपक्वान्नाचं जेवण भाविकांना देणार असल्याचं मंदिर प्रशासनाने सांगितलेलं आहे। त्याचबरोबर आज संध्याकाळी दररोज संध्याकाळी भाविकांना तांदळाच्या खिचडीचा महानैवेद्य असतो, मात्र आजपासून मंदिर प्रशासनाने चपाती भाजी असा संपूर्ण असा अन्नदान करण्याचा निर्णय आजपासून मंदिर प्रशासनाने घेतलेला आहे। एकूण जर आपण बघितलं तर संपूर्ण मंदिर परिसर असेल किंवा संपूर्ण पंढरपूर असेल हे राममय झालेलं आपल्याला आता इथं पाहायला मिळत आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन गणेश महामुनी सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।